आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका तर आज ट्रायडंट हॉटेलमध्ये एक महत्त्वाची बैठक 288 जागांवर अंतिम चर्चेची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी तर मागणीवरती ठाम असल्याची मांडली भूमिका। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उद्या होणार मेळावा, सर्व पदाधिकाऱ्यांसह आजी माजी नगरसेवक देखील मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लढणाऱ्यांची संख्या वाढली, आगामी विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडे इच्छुकांची गर्दी। चिंचवडमधील 4 नगरसेवक शरद पवार यांच्या भेटीला, विलास लांडेंसह नगरसेवकांची पवारांसोबत चर्चा। काही दिवसांपूर्वी लांडेंनी अजित पवार यांची घेतली होती भेट। आमच्यापेक्षा गडकरींना आतली माहिती जास्त, गडकरींच्या लाडकी बहीणवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, तर हा पैशांचा अपव्यय, राऊतांचं विधान। हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्या, शालेय गणवेशावरून अंबादास दानवे यांचं टीकास्त्र। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घरवापसी करण्याची शक्यता, आज शरद पवार यांना भेटणार अशी सूत्रांची माहिती। अजित पवारांकडून फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाणांना उमेदवारी, साताऱ्याच्या सोळशी गावातील कार्यक्रमात भेट, फोनवरूनच नाव केलं जाहीर। माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालं पवईमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये घर, आमदार खासदार कोट्यातून एकमेव अर्ज प्राप्त झाला, त्यामुळे शेट्टी लॉटरीपूर्वीच विजय। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज सिल्लोडमध्ये मोर्चा, सत्तार दादागिरी करत असल्याचा रावसाहेब दानवे समर्थकांचा आरोप। चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचा मोठा दावा, पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट।